डोळे वटारून बघतो. आता परवा मी सुशीला देवी साळुंके मध्ये कार्यक्रम केला. तिथली एक मुलगी आली आणि तिनं काय केलं माहितीये का, असा हिसकावून घेतला ग्लास माझ्याकडून आणि नाकाला लावला आणि वास घेऊन सांगते, हो सर पाणीच आहे. चालेल. आता बघा, जसं पाणी तपासतं तसं दिवा तपासायचा आहे. कोण तपासते? फक्त पुढं पुढं देऊ नको. जरा बघ, सगळे विद्यार्थी दिसतात का? शाबास, एक नंबर. आता याला फूक जोरात, उलट कर. ओके, हा उलट फुकतात का? इकडे फुकायचं आतमध्ये. शाबास. आता हे घे, काठी घे, घाबरू नको अजिबात. त्याच्यावर फिरव, अशी फिरव त्याच्यावर आणि उलट कर त्याला. हा उलट कर. हा आता काय करायचं माहितीये का, त्याच्यावर मार त्याला जोरात. हा तपासणी करतोय. आता काय करायचं सांगतोय बघ. हे पाणी तुला मी दिलेलं आहे. हे पाणी रॉकेल आहे असं समजायचं. काय समजायचं? मनामध्ये वाईट विचार आणायचा नाही. रॉकेल भरतोय असं समजायचं. त्याच्यात भरायला सुरुवात करायची. किती भरायचा? अर्धा दिवा. किती? बघा, थर 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 हात कापायला लागला त्याचा. हळूहळू हळू कर, हळू कर, गडबड करू नकोस. किती भरायचा? अर्धा दिवा भरायचा. गडबड करायची नाही, चिंगूपणा करायचा. बस 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 बस. आता काय करायचं सांगतोय बघ. थांब 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 थांब. ते रॉकेल आहे ना, जरा पिऊन बघायचं परत एकदा. बघ बरं पिऊन, काय रॉकेलच आहे का काय दुसरं? म्हणायचं हुशार. हुशार झाले. आता डोकं चालवायला लागला. पाणीच आहे ना? पाणीच आहे, पण रॉकेल समजून ह्याच्यात भरले पठ्ठ्याने. हा आता ज्या दिव्याला वाहत नाही अशा दिव्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हा दिवा आपण आता मुख्याध्यापकांच्या हस्ते या ठिकाणी प्रज्वलित करणार आहे. सरांना विनंती करतो की सर जरा आपण पुढे या. सगळ्यांनीच उभे राहा आणि पाण्याने भरलेला दिवा या ठिकाणी सर प्रज्वलित करायचा आहे. दिवा जर पेटला तर तुम्ही सगळे नशिबान आहात. पण दिवा जर पेटला नाही तर मात्र तुमच्यावर लय मोठी करणी झाली असा याचा अर्थ होणार आहे सर. काय करणी झाली बघूया. चाल बघूया कसा पेटत नाही सर. या ठिकाणी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. मानगड मधल्या या शाळेतलं पाणी लय चमत्कारिक आहे. मी पाणी आणलंय का? तुम्हीच दिलं ना आणून मला. हा इथं बाटल्या भरल्यात बघा. हे पाणी चमत्कारिक आहे. घरी जाताना आता सगळ्यांनी हे पाणी घेऊन जावा आणि आई बाबांना सांगायचं अशी चिमणी बाहेर काढायची आणि घरी प्रयोग करून दाखवायचा. जमेल ना? कारण मी शिकवणार आहे तुम्हाला. आवडेल ना शिकायला? पण अट एक आहे, हात सोडायचा नाहीतर हे पैलवान जाऊन इकडं आणि काडी पैलवान तुला सांगतोय हात सोडायचा नाहीतर ह्याचं डोसकं इकडं. आता मी 1 2 3 म्हणले सुरू करायचा, पण तुम्हाला मी वेळ देणार आहे, नाहीतर संध्याकाळपर्यंत हेच करत बसाल. एवढा वेळ नाही. 1 2 3 म्हणले सुरू करायचा. तुम्ही सगळ्यांनी 1 ते 10 अंक मोजायचे. जमेल ना? शाबास. पहिलीच्या वर्गात कसं म्हणतो ना आपण तसं. 1 2 3 म्हणले सुरू करायचं. 1 बघू नको माझ्या. 2 3 सुरू. पैलवान काय होते? नाही तुटणार म्हणते, पण घरी दिला आजचे दिवस तर आणणार म्हणते तोडून. म्हणजे लावाराकडे घेऊन तुकडा पाडून आणणार. चाल पुढे. हे जरा टोपीवाला तू इकडे. लंगर डोक्यावर ठेवला जातो आणि मळा बांधला म्हणतो असा आहे. हे काय कळलं का तुला? तुला काय कळलं का रे? तुम्हाला कळलं असतं तर मग माझ्या मंत्राचा उपयोग काय झाला असता? मंत्र कळणे म्हणून असं हे पाठ करायचा. आता तुम्हाला कळणारा मंत्र म्हणणार आहे. मंत्र असा आहे, छाव करू छू करू. पाठ केला तर तुम्ही अभ्यास न करता पास व्हाल. छाव करू छू करू.
नख दुखत नाही त्याला मी काय करू? बघ बाहेर आलेला आहे बघ, घाबरू नकोस बेटा. ए चल बाहेर. हे कसं बाहेर आलं बघ. सर टेन्शन मध्ये आलेले आहे, पण काय काळजी करू नका सर, तुम्हाला मिळणार आहे. बघूया तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला मिळेल. एकटक बघा स्वतःच्या अंगठ्याकडे बघा. सर किती छान बघतात बघा. सरांसारखी ऍक्शन आली पाहिजे बरोबर. चला एकटक बघा, एकटक बघा. खऱ्या खुऱ्या चमत्काराची मी अनुभूती तुम्हाला देणार आहे. खऱ्या खुरा चमत्कार असा आहे, तुमचाच हात आणि तुमचाच अंगठा. अंगठ्याच्या नखाकडे लक्ष केंद्रित करा, नखाच्या टोकाकडे लक्ष केंद्रित करा. नख वाढताना तुम्ही आयुष्यात कधीही पाहिलं नसेल, पण आता तुम्हाला मी ती अनुभूती या ठिकाणी देणार आहे. नख कसं वाढते मी दाखवणार आहे. चला 1 2 3 पूर्ण शांतता पाहिजे. एकटक बघा, एकटक बघा, एकटक बघा. नख वाढायला सुरुवात होणार आहे, सुरुवात होणार आहे, सुरुवात होणार आहे. नख वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे. नख वाढायला सुरुवात झाली. एकटक बघा, अजिबात घाबरू नका. हात दुखायला लागला तर दुसऱ्या हाताने त्याला आधार द्या, पण हात खाली घेऊ नका. एकटक बघा. 2 डोळे दुखायला लागले असतील तर एक डोळा बंद करून एका डोळ्याने बघा, पण एकटक बघा. इकडे तिकडे बघू नका, दुसऱ्याच्या अंगठ्याकडे बघू नका. आता नख वाढायला सुरुवात झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. नख वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे. दिसते का वाढताना तुला रे? ए बेटा तुला दिसते का? इकडं कशाला वर ठेवला त्या खाली दिसत आहे. चित्रामध्ये एका व्यक्तीच्या हातावरील रेषा ह्या दुसऱ्या व्यक्ती बघत आहे. चित्रातील व्यक्ती असा विचार करेल की ह्या रेषा बघितल्यानंतर पुढे माझ्या जीवनात काय काय घडेल असा विचार करत असेल. चित्रातील व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या पुढच्या जीवनात काय चांगलं किंवा काय वाईट घडेल हे सांगत असेल. चित्रातील परिस्थिती अंधश्रद्धेमुळे निर्माण झाली असावी. या प्रसंगाने असा परिणाम होईल की एखाद्याला त्या व्यक्तीने जर वाईट प्रसंग किंवा वाईट घटना सांगितली असल्यास त्याच्या मनामध्ये नको नको ते विचार जन्म घेतील. त्याला त्या गोष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक बहुतेक पुढे त्रास होईल असं म्हणायचं. त्यातली पहिली जी कसोटी असते ती म्हणजे ते सार्वत्रिक असते. सार्वत्रिक याचा अर्थ ते सर्वदूर खरं ठरतं. विज्ञान हे सार्वत्रिक असतं, ते सर्वदूर खरं ठरतं. त्याची किती वेळा आपण तपासणी केली तर त्याचे रिझल्ट तेच येतात. आता मला सांगा, हस्तरेखेचं भविष्य तुम्ही आज माझ्याकडून पाहिलं आणि उद्या जर का दुसऱ्याकडून पाहिलं तर दोघांचं भविष्य सारखं येतं का हो? जर असं असेल तर आपण ते का खरं मानावं हा खरा प्रश्न आहे. आता आपण दुसरं कार्ड बघतोय. हे कार्ड होतं. या कार्ड बद्दल काय लिहिलंय ते आपण वाचू. जो की त्या दोन व्यक्तींमध्ये साधू व त्याचा भक्त असे नाते आहे. या चित्रामध्ये तो व्यक्ती त्या साधू बरोबर संवाद करत आहे, प्रश्न विचारत आहे, परंतु त्या व्यक्तीला त्या साधूवर विश्वास नव्हता. जो या गावामध्ये त्यावर विश्वास होता. विश्वास नव्हे तर अंधश्रद्धा जी आहे त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा, आणि जे नाही त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. ठीक आहे, आता त्याच्या पुढे बघू. वरील परिस्थिती लोकांचा त्यावर विश्वास यामुळे निर्माण झाला आहे. हे साधू बंधू त्यांना आज्ञांना ढकलत आहे. पुढे तो व्यक्ती त्याला काही प्रश्न विचारतो. बाबा, भारताचे पहिले 14 ताळ्याचा सत्याग्रह, शेवट प्रश्न, स्वराज्य कोणी निर्माण केले? नंतर लोकही तिथे जमा होतात. ते साधूला जाऊन उभा करतो. सर्व लोक विचार करतात. त्याने असं काय विचारलं हे ज्याने कोणी लिहिलं त्याच्यामध्ये विज्ञानाचा थोडासा अंश जरूर आहे. विज्ञानाचा थोडासा अंश जरूर आहे, पण
अजून काही गोष्टी आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे आणि त्या क्लिअर व्हाव्यात म्हणूनच खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वेगवेगळ्या हायस्कूल्समध्ये घेत असतो, ज्याच्यामध्ये तुमच्या एक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महिमानगड या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत प्रशिक्षण झालं आणि त्यात दाखवलेले प्रयोग खूप सुंदर होते. माझं नाव रास्कर संदीप ज्योतिराम, न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड, तालुका मान, जिल्हा सातारा या शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत जो विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता, त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांचं शाळेच्या वतीने प्रथमतः आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम झालेला आहे की आजच्या युगामध्ये अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे, कारण पुन्हा समाज पारंपरिक काही गोष्टी आहेत किंवा ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्याच्याकडे जरा झुकलेला दिसतो आपल्याला, की आजच्या युगामध्ये अगदी सुशिक्षित असणारा, शिक्षित असणारा जो वर्ग आहे तो सुद्धा अंधश्रद्धेकडे जरा झुकत चाललेला आहे. त्यांचं उद्बोधन करणं हे काळाची गरज आहे. नरेंद्र दाभोळकर सारख्या महान व्यक्तीनं हे कार्य अविरतपणे चालून ठेवलं होतं. तेच निर्मूलन समिती महाराष्ट्र, तर हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत झालेला हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, त्यामुळे आम्ही यांचे आभार करतो. आणि लोकांनी काही माहिती दिली. त्यांनी पहिल्यांदा आम्हाला अंधश्रद्धा मिटवण्यासाठी गाणं म्हणून सांगितलं. नंतर त्यांनी आम्हाला काही जादूटोणाचे काही प्रयोग दाखवले. त्यातून त्यांनी आम्हाला शिकवले की विज्ञान व हात चालाकी यातून हे सगळे प्रयोग होतात. व त्यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन दिले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. आज न्यू इंग्लिश स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज महिमानगड या विद्यालयामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा समितीचे कार्यकारी सदस्य माननीय प्रशांत पोद्दार सर, धुमाळ सर आणि इतर सर्व टीम, या टीमनं आज आमच्या विद्यालयामध्ये येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, प्रात्यक्षिक दाखवले आणि वेगवेगळ्या प्रात्यक्षिकातून समाजामध्ये कशा पद्धतीचे जादूटोणा चालते याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले आणि विद्यार्थ्यांना यापासून त्यांनी दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य महाराष्ट्रामध्ये किती छान चालतं तेही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांना वाचनीय असे काही खास अशी पुस्तकं आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं निर्माण केलेली जी पुस्तकं आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी, विद्यार्थिनीच्यासाठी या जादूटोण्याच्या संदर्भामध्ये आणि संपूर्ण समाजाला या जादूटोण्यापासून मुक्त राहण्यासाठी जे काही प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे प्रकारची पुस्तकं आहेत, त्याचंही प्रदर्शन या आमच्या विद्यालयामध्ये त्यांनी भरवलं. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांनीही काही पुस्तकं त्यामध्ये खरेदी केली. तर या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम आली, त्यांनी छान असं आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी या समाजामध्ये अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाज प्रबोधनाचं हाती घेतलेलं कार्य जे आहे हे असंच महाराष्ट्रामध्ये देशभर अधिक जोमानं चालावं, यामध्ये अधिक सक्रिय लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी आवाहन केलं. या सर्व त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या कार्यास विद्यालयाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया. भूत भानामती करनी मूठ, भूत भानामती करनी मूठ.